तर चांगलं मिक्स करून घ्यायचं. जास्त असं जोरात मिक्स नाही करायचं त्याला, ते भुगा होईल पनीर. नमस्कार मंडळी, नव्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज करायचं आहे पनीर बुर्जी. हे बघा, त्याच्यासाठी एवढं असं पनीर तयार केलं आहे. हे घरगुतीच पनीर आहे. 1 लिटर दूध आणलं होतं, ते घरीच बनविलं आहे. हे बघा, हे असे अद्रक लसण आणि कांद्याची पेस्ट आहे. हे अर्धा कांदा टाकलेला आहे. हे बघा, असं 1 टमाटर घेतलेलं आहे. 2-4 मिरच्या घेतल्या होत्या. ही थोडी कोथिंबीर घेतली आहे. हे बघा, तर चला मंडळी मग पनीर बुर्जी बनवू. टमाटर असं बारीक बारीक कापून घ्यायचं आहे. मिरच्या पेक्षा बारीक बारीक कापून घ्यायच्या. पनीर चांगलं असं खिसणीवर खिसून घ्यायचं बारीक बारीक. एकदम भारी बेत आहे आजचा पनीर बुर्जी. बघू कसं दिसतंय सर. हे बघा कसं आहे पनीर. आहा, पनीर बुर्जी आज. खिसणीवर खिसून घेतलं ही पनीर. हे बघा, असं एवढं पनीर झालं. या मंडळी, दुधापासून पनीर कसं बनवायचं ना, ह्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे. आपण बनविली एक दुधापासून पनीर कसं बनवायचं ती चॅनलवर जाऊन बघा, तुम्हाला कळेल मग दुधापासून पनीर कसं बनवायचं ती. हे बघा, असं एवढं पनीर झालेलं आहे. तर चला मग मंडळी, आपण बनवू पनीर बुर्जी. कढईमध्ये तेल टाकलंय. बघा, मोहऱ्या. पनीर बुर्जी करायला मोहऱ्या नाही टाकल्या तरी काय हरकत नाही. जर तुम्हाला टाकायच्या असल्या तरी टाकू शकता, पण आम्ही टाकल्या आता मोहऱ्या. बघा, जिरे. हे बघा, एक कांद्याची अद्रक आणि लसणाची पेस्ट आहे, मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. आता ही पेस्ट तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची आहे. कांदा अद्रक आणि लसणाची पेस्ट चांगली परतली तेलात. आता मिरच्या टाकून द्यायच्या कापलेल्या. मिरच्या चांगल्या फ्राय होऊ द्यायच्या तेलामध्ये. मिरच्या चांगल्या फ्राय झाल्यात. हे बघा, कसुरी मेथी आहे, कसुरी मेथी टाकली आहे. ते चांगला असा फ्लेवर येतो जरा कसुरी मेथीनं, एकदम भारी लागते पनीर बुर्जी. मग बघा, बेसन पीठ आहे, 1 चमचा बेसन पीठ टाकायचं. एक चमचा बेसन पीठ टाकलंय आपण, चवीसाठी बेसन पीठ टाकलंय. आणि बेसन पीठ आहे ना, ते बुर्जीला असं बांधून ठेवतं एकदम भारी, त्याच्यामुळे 1 चमचा बेसन पीठ टाकलंय. टमाटर कापलेला आपण एक
मीठ टाकायचं थोडं. बघा लाल मिरची पावडर आहे घरगुती. हे बघा आपण हिरव्या मिरची टाकली आता, तर तुम्ही लाल तिखट नाही टाकलं तरी जमतंय. आम्हाला थोडं तिखट लागते जरा, म्हणून थोडं लाल तिखट ॲड केलंय मध्ये. हळद, हा हा हा, वास तर लय भारी आला बाबा या फोडणीचा. बघा हे आपण अद्रक लसण आणि कांदाची पेस्ट केला होता ना मिक्सरच्या भांड्यात, ते भांडे इसळून टाकलंय. अर्धीशी वाटी पाणी आहे. आता याला टमाट्याला चांगलं शिजू द्यायचं ह्याच्यामध्ये. झाकून ठेवायचं थोडं 2 मिनिटं. ओके, धने पावडर आहे, धने पावडर टाकायची थोडी. आणि पनीर मसाला आहे, पनीर मसाला टाकून द्यायचा. पनीरच्या भाजीला पनीर मसाला नसल्यावर काय मजा आहे मग. बघा कशी मस्त पैकी अशी घट्ट ग्रेव्ही झाली बघा. हे बघा आज पनीर बुर्जीची एकदम नंबर 1च बेत आहे बाबा. हे बघा मसाला चांगला प्रॉपर शिजलाय, तेल बी सोडलंय त्यांनी मसाल्याने. तो काही पनीर आहे, आपण खिसलेलं पनीर आहे ते टाकून द्यायचं. तो काही चांगलं मिक्स करून घ्यायचं. जास्त असं जोरात मिक्स नाही करायचं त्याला, ते भुगा होईल पनीर. आजचा मस्तपैकी बेत आहे बघा पनीर बुर्जी. वरून कोथिंबीर टाकायची मस्तपैकी अशी. हे बघा, हे बघा मंडळी, एकदम साधी आणि सोपी रेसिपी ही पनीर बुर्जी करायची. एकदम भारी लागते या. हे बघा मंडळी, पनीर बुर्जी खायला तयार झालेली आहे. एकदम भारी भन्नाट अशी रेसिपी पनीर बुर्जी. तर मंडळी या मग पनीर बुर्जीवर ताव हाणायला. हे बघा